छोले भटुरे करायचे म्हणले की सगळे खुश असतात. माझे पप्पा जर कधी येणार असतील, त्यांना विचारलं काय करू जेवायला, तर पप्पा पहिल्यांदा सांगतात छोले भटुरे बनव. नमस्कार, आज आपण बनवणार आहोत छोले भटुरे. छोले भटुऱ्यांसाठी आधी भटुऱ्याचं पीठ मळून घ्यावं लागतं. त्यासाठी आपल्याला लागणार आहे मैदा. 3 वाट्या मैदा घेतलाय, 1 वाटी बारीक रवा, 1 चमचा बेकिंग पावडर, 1 चमचा पिठी साखर असेल तरी चालेल, चवीपुरतं मीठ. हे सगळं आता मिक्स करून घेते. त्यात टाकूया 1 चमचा तेल. त्यात टाकूया दही. किंवा ताक टाकलं तरी चालतं, माझ्याकडे दही आहे म्हणून मी दही टाकते. आता हे थोडं थोडं पाणी टाकून मळून घ्यायचं घट्ट असं. 1 तास तरी भिजावं लागतं. मग आधी पीठ मळून घ्यायचं आणि मग बाकीचे भाजीची तयारी करायची. जो रवा असतो तो भिजायला वेळ लागतो, जरा लवकर 1 तासभर मळून ठेवायचं पीठ. आता मुलांना माहित नाहीये मी आज छोले भटुरे करणार आहे, आल्यानंतर खुश होतले. चांगलं मळलं पीठ की त्याचे भटुरे पण छान होतात, मस्त असे टम्म फुगतात. आपलं पीठ तयार झालंय म्हणून आता आपण झाकून ठेवूया 1 तासासाठी. हे छोले मी रात्रीच भिजत घातले. ते आपण कुकरला लावून त्याच्या 2-3 शिट्टे करून घेऊया. असे चांगले शिजले पाहिजेत छोले. ते मी धुवून घेते. छोले पाणी घालूया आणि थोडंसं मीठ. कुकरला छोले लावलेत मी. आता भाजीसाठी मी तर 3 कांदे घेतले मध्यम आकाराचे, 1 टोमॅटो घेतलाय, थोडासा लसूण, थोडंसं आलं. टोमॅटो कापून घेऊया. आलं भाजून घेणार थोडंसं तेलात. थोडंसं तेल टाकते. तेल गरम झालं की त्यात टाकूया कांदा. कांदा थोडंसं भाजून घेऊया तेलात. कांदा भाजताना त्यात थोडंसं मीठ टाकते, म्हणजे कांदा लवकर भाजतो. कांदा भाजत आलाय, आता त्यात टाकूया आपण आलं लसूण. त्यात टाकूया टोमॅटो. प्लेटमध्ये काढून घेतो तुम्ही, म्हणजे थंड. आता थंड झालं की ह्याचं वाटण करून घेऊ. आता एका मिक्सरच्या भांड्यात काढून घेते सगळं. याचं वाटण करून घेऊया. मी वाटण बारीक करून घेतले पेस्ट. आता आपण भाजी करूया. तेल टाकूया 3 चमचे. तेल गरम झालं की त्यात टाकूया थोडंसं जिरं, तेजपत्ता, हिरवी मिरची टाकूया. वाटण चांगलं परतून घ्यायचं. अर्धा चमचा हळद टाकूया, 1 चमचा मिरची पावडर, 1 चमचा बेडगी मिरची पावडर. आपला घरचा काळा मसाला घालते थोडासा, आणि भाजीला खूप छान चव येते. शेवट घालूया छोले मसाला. चांगलं परतून घ्यायचं. थोडंसं पाणी घालते म्हणजे खाली लागणार नाही मसाला. आता यात घालूया आपण शिजवलेले छोले.
मस्त दिसत आहेत छोले. थोडस पाणी घातलं. चवीपुरतं मीठ. पण छोले शिजवताना मीठ घातलेलं असतं त्यामुळे थोडंसंच घालायचं चव बघून. वरून मस्त अशी बारीक चिरलेली कोथिंबीर. मला भाजी बघूनच भूक लागली आता. मस्त दिसते. हे पीठ चांगलं भिजलंय आता ह्याच्या आपण भटोरे करून घेऊया. पीठ भिजलेलं असलं की हे चिकटत पण नाही पोळपाटाला. पर्यंत पण तेल गरम करत ठेवूया भटुऱ्यांसाठी. असेच सगळे भटुरे लाटून घेणार. हे असे फुगतात मस्त असे. तेल तापलेलं आहे चांगलं. अजून एक तळून बघूया आपण. असा फुगलेला भटुरा आवडतो सगळ्यांना. मस्त फुगलं. पीठ चांगलं भिजलेलं असेल तर भटुरा छान असा टम्म फुगतो. छोले भटुरे थँक्यू. करून घेऊया. भाजी वाटते. कोथिंबीर टाकूया वरून मस्त अशी. दीदी आराध्य जेवायला बसा. वाव, खूप छान झाली. थँक्यू.